व्हिडिओमध्ये सुरुवातीचा व्हिडिओ आपण सिंपल, कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्स त्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्सची व्याख्या पाहिली, आपण डेफिनेशन पाहिली, रचना पाहिली. त्यानंतर आपला कालच्या तारखेमध्ये दुसरा व्हिडिओ, 2 व्हिडिओ टाकलेले आहेत आपण. त्याच्यात पहिला टाकला सेंटेन्स, सेंटेन्सची डेफिनेशन, 2 डेफिनेशन आपण दिलेले आहेत, मिनिंगवर एक, आणि त्याच्यानंतर जे आपलं स्ट्रक्चर SVO असतं त्याच्यावर त्या ठिकाणी एक व्हिडिओ केला. त्याच्यात 6 मिनिटाचा आपण व्हिडिओ केलेला आहे, सेंटेन्स आणि सेंटेन्स पॅटर्न्स. त्याच्यानंतर दुसरा एक व्हिडिओ आणखी आपण त्याच्यावर केलेला आहे सेंटेन्स. त्याच्यामध्ये आपण काइंड्स अँड स्ट्रक्चर म्हणजे जे आपण 4 घेतलेले आहेत वाक्याचे प्रकार, असर्टिव्ह सेंटेन्स, इंटरॅगेटिव्ह, इम्परेटिव्ह आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, याची आपण डेफिनेशन पाहिली. डेफिनेशन पाहिल्यानंतर ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर देखील त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आणि हे सगळेच तिन्ही व्हिडिओ आपण यूट्यूबवर त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. आणि यूट्यूबला माझं चॅनल आहे PR.बालाजी चव्हाण, PR.बालाजी चव्हाण या नावानं आपलं यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलवर जाऊन त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्याला हे व्हिडिओ पाहता येतील, जेणेकरून तुमच्या ज्या ग्रामरच्या समस्या असतात, ज्या ग्रामरचे जे काही प्रॉब्लेम असेल ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि तुमच्या ग्रामरच्या ज्ञानामध्ये भर पडेल. तर मी सगळ्यांना विनंती करतो फर्स्ट ऑफ ऑल की आपण या यूट्यूब चॅनलला जाऊन आपण PR.बालाजी चव्हाण या यूट्यूब चॅनलवर जाऊन त्या ठिकाणी व्हिडिओ पहा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. आणि ज्या काही समजा अडचणी असतील तर त्या अडचणी मला कॉमेंट्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता, की जेणेकरून मी तुम्हाला त्या ठिकाणी कॉमेंट्समध्ये त्या ठिकाणी त्याचं एक्सप्लेनेशन देईल. आणि एखाद्या वेळेस तुम्हाला आणखी कुठल्या ग्रामरचा व्हिडिओ जर वाटलं की तुम्ही त्या पद्धतीने जर मला डायरेक्ट किंवा एक सजेशन दिलं की ह्याच्यावर व्हिडिओ बनवा, तर आपण त्याच्यावर देखील त्या ठिकाणी व्हिडिओ बनवायला सुरुवात करू. तर सुरुवातीला हे झाल्यानंतर आजच्या पाठामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आजचा लेसन, एक नवीन ग्रामरचा टॉपिक आपण अतिशय इझिली साध्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. त्यातला हा आजचा आपला चॅप्टर आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, ज्याला आपण मराठीमध्ये त्या ठिकाणी काय म्हणतो, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भाषण. आपण डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, त्या स्पीचला त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच, त्याला भाषण किंवा संभाषण किंवा आपण कथन देखील त्या ठिकाणी म्हणलेलं, आपण त्या ठिकाणी भाषण म्हणू. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भाषण. याच्यामध्ये आपल्याला हे पाहत असताना अगोदर सुरुवातीला आपण काय करणार आहोत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच ह्याची त्या ठिकाणी 2 डिव्हिजन करणार आहोत. त्या 2 डिव्हिजनमध्ये त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करता येईल. हे 2 डिव्हिजन कुठले असतील, त्याच्यामध्ये 2 महत्वाचे भाग आहेत, 2 भाग आहेत एलिमेंट. एक आहे स्पीकर. स्पीकर मीन्स बोलणारा. ओके, स्पीकर मीन्स बोलणारा, जो व्यक्ती बोलणारा असेल तो बोलणारा असेल. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये लिस्नर. हे लिस्नर मीन्स ऐकणारा. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपल्याला ह्या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, कारण ह्याच्यामध्ये मोस्ट ऑफ सगळ्यांची जमलिंग आणि सगळ्यांचा प्रॉब्लेम निर्माण झालेला दिसून येतो. कारण कोण कोणाला म्हणायला लागले हेच आपल्याला आयडेंटिफाय करता येत नाही. दॅट्स त्यासाठी आपण हे सुरुवातीला हे लक्षात घेऊ की स्पीकर आणि लिस्नर हे कोण असतात. जर एखादा आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्टचं वाक्य जर पाहिलं तर त्या डायरेक्ट आणि इनडायरेक्टच्या वाक्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द, एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द म्हणजे एखाद्या व्यक्तीनं बोललेले शब्द ॲज इट इज म्हणजे काय, स्पीकरनं बोललेले, स्पीकरनं बोललेले वाक्य ॲज इट इज, ॲज इट इज जे जसेच्या तसे, जसेच्या तसे अवतरण चिन्हात लिहितात त्यास डायरेक्ट स्पीच किंवा प्रत्यक्ष भाषण असं म्हणतो. म्हणजे जो लिस्नर आहे, स्पीकर आहे, हा स्पीकर बोलणारा जो आहे, त्या स्पीकरनं जे काही बोललेले वाक्य असतील, शब्द असतील किंवा भाषण असेल एखादं, ज्यावेळेस आपण जशाच तसं ॲज इट इज जशाच तसे अवतरण चिन्हामध्ये, हे अवतरण चिन्ह आपण त्या ठिकाणी लिहिलंय, ह्या अवतरण चिन्हामध्ये लिहिले जातात त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट स्पीच किंवा प्रत्यक्ष कथन म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीचं त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो. ओके, हा झाला त्या ठिकाणी स्पीकर. आता लिस्नर कोण असणार आहे, लिस्नर कोण आहे तर ऐकणारा, म्हणजे स्पीकरनं जे काही बोललेलं असेल तो ऐकणारा असेल. ओके,
स्पीकरनं बोललेलं, स्पीकर जो काही बोलतो, स्पीकर जो बोलतो तो ऐकणारा, म्हणजेच लिस्नर. अशा पद्धतीने अगोदर ह्या दोन गोष्टी आपल्याला क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. हा स्पीकर ऑलवेज कमिंग सब्जेक्ट, तो त्या ठिकाणी सब्जेक्टच्या कर्त्याच्या ठिकाणी आला असतो, म्हणजे काय होतं, इट इज स्टार्ट ऑफ सेंटेन्स. त्या डायरेक्टच्या वाक्याची सुरुवात त्या ठिकाणी झालेली असेल. स्पीकर ऑलवेज लक्षात घ्या, जरी एखाद्या वेळेस त्या ठिकाणी वाक्य इन्व्हर्टेड कॉमामधलं सुरुवातीला जरी आलेलं असेल, तर ती ज्यावेळेस इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य संपलेलं असतं त्यावेळेस त्या ठिकाणी ही सेड असेल, तर त्यातला ही झाला त्या ठिकाणी करता झाला, म्हणून त्या ठिकाणी ऑलवेज सुरुवात होणारा वाक्य सब्जेक्ट असं, मग तो सब्जेक्ट असतो, आणि हा लिस्नर हा ऑलवेज ऑब्जेक्ट असतो. एक लक्षात घ्यायचं, कारण काय, ह्या दोघांना कनेक्ट केलेलं असतं कशानं, रिपोर्टिंग व्हर्ब. ह्याला काय केलेलं असतं, हा स्पीकर आहे वाक्याच्या सुरुवातीला आला असतो, आणि हा लिस्नर ऑब्जेक्ट, कारण स्पीकरला आपण सब्जेक्ट म्हटलेला आहे आणि लिस्नरला ऑब्जेक्ट म्हटलेला आहे, आणि या दोघांना कनेक्ट करणारा, दोघांना जोडणारा हा त्या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब असतो. म्हणजे रिपोर्टिंग व्हर्ब म्हणजे रिपोर्ट, जो निवेदक आहे तो जो बोलतो त्या बोलण्याच्या क्रियेला त्या ठिकाणी आपण जे क्रियापद वापरतो त्याला रिपोर्टिंग व्हर्ब असतं किंवा रिपोर्टेड व्हर्ब म्हणतो. ते रिपोर्टेड व्हर्ब असतं आणि ह्या दोघांना त्या ठिकाणी जोडत असतं. कुठल्या, ह्या स्पीकर ह्या सब्जेक्ट आणि लिस्नर ह्या ऑब्जेक्टला त्या ठिकाणी ह्या रिपोर्टिंग व्हर्बनं जोडलेलं असतं, म्हणून त्या ठिकाणी हे ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट हे एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण फर्दर काय करणार आहोत, एक सेंटेन्स पाहणार आहोत. एक सेंटेन्स पाहिल्यानंतर आपल्याला बेसिकली हे तर लिहूनच घेतलं असेल तुम्ही त्या ठिकाणी. इतक्या वेळामध्ये आपण एक्सप्लेन केल्यानंतर एक लक्षात येते, स्पीकर हा लिस्नर, स्पीकर हा सब्जेक्ट होऊ शकतो आणि लिस्नर हा ऑब्जेक्ट, आणि या दोघांना त्या ठिकाणी एका सब्जेक्टला आणि एका ऑब्जेक्टला ह्या क्रियापदाला जोडले आणि क्रियापद मध्ये रिपोर्टिंग व्हर्ब. ओके, त्याच्यानंतर आपण एक एक्झाम्पल पाहू. हे एक्झाम्पल पाहण्यामध्ये काय असेल म्हणजे आपल्याला क्लिअर कट त्या ठिकाणी लक्षात येईल. तिथं आपण लिस्नर कोण आहे, त्याच्यानंतर स्पीकर कोण आहे, त्याच्यानंतर लिस्नर स्पीकरनं काय बोललेलं आहे, मग स्पीकरनं बोललेलं वाक्य आपण अवतरण चिन्हात घेतो त्याला काय म्हणायचं, ह्या सगळ्या बारीक सारी गोष्टी आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊ. आता आपण उदाहरण दिले, ही सेड टू हर, ही सेड टू मी, ही सेड टू मी, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, आय विल बी वेटिंग फॉर यू, आय विल बी waiting for you. This is the conversation between he and me. ओके, या दोघातलं कन्व्हर्सेशन, संभाषण आहे, भाषण आहे दोघातलं. त्याच्यातलं आपल्याला लक्षात येईल त्या ठिकाणी हा दिस इज द स्पीकर. कारण काय, मराठीत ही सेड टू मी, तो मला म्हणाला, तो म्हणाला म्हणजे तो काहीतरी बोलला असेल, ही काहीतरी बोलला असेल, म्हणजे तो स्पीकर झाला. स्पीकर झाला वाक्याच्या सुरुवातीला आलेला आहे म्हणून तो सब्जेक्ट झाला. म्हणजे आपण दोन्ही गोष्टी बघू त्या ठिकाणी, सब्जेक्ट ऑब्जेक्ट ह्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला वारंवार लक्षात राहिल्या म्हणजे आपल्याला लक्षात येतं. त्याच्यानंतर मी काय, ही सेड टू मी, तो मला म्हणाला, म्हणजे मी काय झाला या ठिकाणी ऐकणारा हा लिस्नर. ओके, लिस्नर, आणि क्रियापदाच्या नंतर आलाय पुन्हा हा ऑब्जेक्ट होऊ शकतो, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. ओके, आता हे सेड टू काय आहे, व्हॉट इज मीन बाय सेड टू. हा सेड टू आहे त्या ठिकाणी रिपोर्टेड व्हर्ब किंवा रिपोर्टिंग व्हर्ब. रिपोर्टिंग व्हर्ब ज्याला आपण मराठीत निवेदक क्रियापद, व्हॉट इज मीन बाय निवेदक क्रियापद असं म्हणतो आपण त्याला. हा लिस्नर स्पीकर झाला, हा लिस्नर झाला ऐकणारा, आणि दोघांना कनेक्ट केलेला आहे, ह्या सब्जेक्टला आणि ह्या ऑब्जेक्टला कनेक्ट कशाने केले, रिपोर्टिंग व्हर्ब. म्हणजे रिपोर्टर निवेदक ही आहे, स्पीकर ही आहे, आणि त्याच्याशी निगडीत असल्यामुळे आपल्याला रिपोर्टिंग व्हर्ब असं म्हणतो किंवा निवेदक क्रियापद. ह्या निवेदक क्रियापदाने ह्या दोघांना जोडलेलं. ओके, इथपर्यंत फायनल झालं. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहू हे अवतरण चिन्हातलं वाक्य काय, आय विल बी वेटिंग फॉर यू, मी तुझी वाट बघत आहे. ह्याला आपण हे वाक्य जे आहे ते स्पीकरचं वाक्य आहे. स्पीकरनं ऍज इट इज बोललेलं वाक्य जसं तसं आपण अवतरण चिन्ह आहे, त्याला आपण रिपोर्टेड स्पीच असं म्हणतो. काय म्हणतो, रिपोर्टेड स्पीच. निवेदकाचं भाषण आपण त्याला म्हणतो, निवेदकाचं भाषण म्हणतो. म्हणजे ह्या स्पीकरनं बोललेलं जशाच तसं बोललेलं वाक्य, जशाच तसं बोललेलं वाक्य अवतरण चिन्हामध्ये जेव्हा लिहितो आपण त्याला
काय म्हणतो रिपोर्टेड स्पीच किंवा डायरेक्ट स्पीच असं म्हणतो. आता डायरेक्ट स्पीच हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, डायरेक्टचं इनडायरेक्ट मध्ये रूपांतर आहे. हे लिहिलेलं असेल थोडंसं खाली जर करतो, कारण काही गोष्टी आपल्या त्या ठिकाणी लिहायचं हे आपण लिहिणं घेतलेलंच असेल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, डायरेक्टचं इनडायरेक्ट मध्ये करत असताना कुठल्या गोष्टी विच थिंग्स वी हॅव टू चेंज डायरेक्ट इन टू डायरेक्ट. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला डायरेक्ट स्पीच, हे डायरेक्ट स्पीच इंटू इनडायरेक्ट, याच्यामध्ये आपल्याला करतात चेंजेस काय करायचे, आपल्याला बदल काय करायचे. म्हणजे ते बदल आपल्याला लक्षात आले की म्हणजे ते सोपं जाईल. पहिला बदल त्या ठिकाणी आपला असेल नंबर 1. पहिला बदल आहे आपला रिपोर्टिंग वर्ब. रिपोर्टिंग वर्ब आपण त्याचं एक्झाम्पल पाहू. पहिला बदल असेल रिपोर्टिंग वर्ब. सेकंड हे अवतरण चिन्हाचा बदल असेल. म्हणजे हे अवतरण चिन्ह हे इन्व्हर्टेड कॉमा आहे, हे इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचं असल्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला हे दिलेलं वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स आहे. ओके, एक्झाम्पल म्हणून असर्टिव्ह विधानार्थी वाक्य येते. विधानार्थी वाक्य म्हणजे काय, दिस वन इज अ सब्जेक्ट, दिस वन इज अ वर्ब आणि दिस वन इज अ ऑब्जेक्ट. ओके, त्याच्यामुळे त्या ठिकाणी हे एसईओ पॅटर्न फॉलो करतो म्हणून त्या ठिकाणी हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. असर्टिव्ह सेंटेन्स आपण ॲज एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स आहे त्या ठिकाणी हे अवतरण चिन्ह हे इन्व्हर्टेड कॉमा आपल्याला काढून टाकायचं आहे. ते इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचं असं आपण त्या ठिकाणी दॅट वापरतो ॲज अ एक्झाम्पल. वरचं एक्झाम्पल घेतल्यामुळे त्या ठिकाणी दॅट आहे. बाकीच्या सेंटेन्स म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे, कुठं वाट WH वर्ड असेल, कुठे इफ असेल, कुठं दॅट असेल, कुठं टू असेल, कुठं नॉट टू असेल, हे आपल्याला कंजेक्शन वेगळे त्या पद्धतीने. म्हणजे अवतरण चिन्हाचं त्या ठिकाणी काढून टाकण्यासाठी दॅट हे आपण कंजेक्शन म्हणून या ठिकाणी CONJUNCTION कंजेक्शन किंवा कनेक्टिव्ह देखील त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो. हा एक बदल आहे. त्याच्यानंतर बदल करायचा आपल्याला प्रोनाउन. प्रोनाउन सर्वनामांचा बदल करायचा. सर्वनामांचा बदल कुठला करायचा आपल्याला, जे आपलं हे इन्व्हर्टेड कॉमाचं वाक्य आहे त्या सर्वनामाचा बदल मी आयला अंडरलाईन केले. ह्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करायचे, बदल करायचे. बदल कुठला करावा लागेल, कोण कोणाला म्हणतंय, ही सेड टू मी, तो मला म्हणतोय आय विल बी वेटिंग फॉर यू, मी तुझी वाट बघतो. म्हणजे कोण, हा ही म्हणतोय त्या ठिकाणी मी तुझी वाट बघतोय, म्हणून ह्या ठिकाणी ह्याचा बदल आपल्याला ही मध्ये करावा लागेल. ओके, तो मला म्हणतो की तो माझी वाट बघतोय, म्हणून त्या ठिकाणी सर्वनामाचे बदल. सर्वनामाचे बदल हे प्रोनाउनचे बदल हे कुठल्या, ह्या आपल्या स्पीकरवरून त्या ठिकाणी चेंज झालेले आपल्याला दिसून येतात. फक्त स्पीकरवर चेंज झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी नंतर त्याच्यामध्ये पाहणार आहोत की हे कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला बदल करता येतील. आणि चौथा बदल जो आहे हा टेन्सेसचा, काळाचा बदल. काळाचा बदल म्हणजे कुठला, इथे जे आलेलं आहे आय विल बी वेटिंग, हे बदल त्या ठिकाणी आपल्याला हे 4 पद्धतीनं डायरेक्टचं इनडायरेक्ट मध्ये, प्रत्यक्षचं अप्रत्यक्ष मध्ये कथन करताना आपल्याला हे एवढे चेंजेस करावे लागतील. एक पहिला बदल आहे रिपोर्टिंग वर्बचा बदल करावा लागेल. नंबर 2 अवतरण चिन्ह काढून टाकण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या वाक्याचं दॅट हे कंजेक्शन आहे, कंजेक्शन बदलावं लागेल. त्यानंतर सर्वनामाचा बदल, स्पीकर कोण आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी बदल करावा लागेल. आणि त्याच्यानंतर टेन्सेस, काळाचा त्या ठिकाणी आपल्याला बदल करावा लागेल. ह्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी पाहू की आपल्याला रिपोर्टिंग वर्ब मध्ये कशा पद्धतीने बदल करता येईल. त्यानंतर आपल्याला रिपोर्टिंग वर्ब, रिपोर्टिंग वर्ब जे निवेदक क्रियापद आहे, या निवेदक क्रियापदामध्ये बदल कुठले कुठले करतात तर 2 पद्धतीने त्या ठिकाणी बदल करता येतात. नंबर 1 आहे हा प्रेझेंट टेन्स, जे वर्तमान काळामध्ये जो त्या ठिकाणी रिपोर्टेड वर्ब असेल त्याचा बदल काय करता येईल. आणि हे पास्ट टेन्स, भूतकाळ. हे 2 पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला 2च पद्धतीने त्या ठिकाणी विचारलं जातात. रिपोर्टिंग वर्ब जे निवेदक क्रियापद आहे हे 2 पद्धतीने. त्यातला पहिला एक आहे से किंवा सेज. से किंवा सेज हे जो 2 त्या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब असतील त्याच्यामध्ये नो चेंज होणार आहे. चेंज का होणार नाही, बदल का होणार नाही, कारण ह्याच्या समोर कुठलाही ऑब्जेक्ट त्या ठिकाणी काय केलेला आहे, ऑब्जेक्ट कनेक्ट केलेला नाहीये, म्हणून त्या ठिकाणी नुसतं सेज आल्यानंतर फक्त मग त्याच्यामध्ये नो चेंज. से असेल तर से घ्यायचं आणि सेज असेल तर सेज घ्यायचं. ह्या पद्धतीने त्या ठिकाणी दुसरा प्रकार त्याच्यातला. दुसऱ्या प्रकारामध्ये काय आहे, सेज ऑब्लिक सेज टू. हे जर असेल सेज असेल किंवा से किंवा सेज टू असेल,
कारण ह्याच्यामध्ये काय होईल, ह्याच्या समोर कोणतरी त्या ठिकाणी लिस्नर आहे ना, त्याच्यामध्ये चेंज होईल से असेल तर त्या ठिकाणी टेल होईल, आणि सेज टू असेल तर त्या ठिकाणी टेल्स हा बदल झालेला आपल्याला. काय दोन बदल, से टेल आणि से असेल तर टेल, आणि सेज असेल तर सेज टू असेल तर टेल्स बदल करावे लागेल. से आणि सेज असेल आणि पुढे त्या ठिकाणी जर रिसिव्हर कनेक्ट नसेल तर त्यावेळेस नो चेंज. त्यानंतर पास्ट टेन्स मध्ये आपल्याला दोन वापरता येतात. पहिला आहे सेड आणि दुसरा आहे सेड. दोन्हीही सेम आहेत, फक्त एकामध्ये बदल आहे, सेड टू आणि नुसतं सेड. जर त्या ठिकाणी डायरेक्ट स्पीच मध्ये किंवा प्रत्यक्ष भाषणमध्ये जर त्या ठिकाणी सेड आलेला असेल आणि त्याच्यासमोर रिसिव्हर नाहीये, काय रिसिव्हर नाहीये, म्हणून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये नो चेंज, काही बदल करायचा नाही, सेड जशा तसं त्या ठिकाणी घेऊन जायचं. आणि जेव्हा सेड टू असेल तेव्हा सेड टू असल्यानंतर त्याचा बदल करायचा आपल्याला टोल्ड. आता हे नियम सगळीकडे सारखेच राहणार, वाक्य कुठल्याही प्रकारचं असो. आपलं इन्व्हर्टेड कॉमा मधलं वाक्य जर त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क असेल तर त्या ठिकाणी सेड असेल तर त्या ठिकाणी त्याचा बदल करायचा नाही, सेडच घ्यायचा. आणि सेड टू असेल तर आपण डब्ल्यू क्वेश्चन मध्ये त्या ठिकाणी सेड टू चा बदल आस्क करतो. फक्त जर सेड असेल तर आपण सेड ॲज इट इज जशा तसं करतो, ह्याच्यामध्ये नो चेंज होणार आहे. आणि सेड टू मध्ये त्या ठिकाणी काय होईल, आपल्याला चेंज झालेलं दिसून येईल. आपण एक्झाम्पल पाहू त्या ठिकाणी. हे वरचं एक्झाम्पल आपण रिपीट करू अगोदर. ही सेड टू मी कॉमा इंटू इनवर्टेड कॉमा, किंवा ही सेड टू हिम I am waiting for you. I am waiting for you. आता हे बघा, आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, आपण हे पाहिलेले आहे. आपण याचा चेंज कसं करू. ही सेड टू आहे, सेड टू टोल्ड. वाक्य साधा असर्टिव्ह सेंटेन्स आहे. असर्टिव्ह सेंटेन्स डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये स्पीच करत आपण सेड टू चा बदल टोल्ड करायचा आहे. फक्त सेड असेल तर सेड जशा तर ठेवायचं, सेड टोल्ड हिम. आता इथं टू रिपीट घ्यायचं नाही, तर आपण सेड टू चा बदल टोल्ड करतो म्हणजे टू येणार नाही. एक त्याच्यानंतर सेकंड चेंज, इनवर्टेड कॉमा ऐवजी आपल्याला त्या ठिकाणी काय येते, कंजक्शन घ्यायचे. हे कंजक्शन दॅट घ्यायचे. असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये सगळ्याच असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये जेव्हा केव्हा विचारलं तेव्हा त्या ठिकाणी कंजक्शन किंवा कनेक्टिव्ह म्हणून आपल्याला दॅट वापरायचे. त्याच्यानंतर पुन्हा काय करायचे, तर आपल्याला सर्वनामाचा बदल सांगितलेला आहे. सर्वनाम हे कोणाबद्दल आहे, ह्या स्पीकरचं त्या ठिकाणी ॲज इट इज लिहिलेलं आहे. स्पीकर कोणता आहे, मग पुरुष आहे. थर्ड पर्सन सिंगुलर नंबर ही, म्हणून आयचा बदल त्या ठिकाणी ही होईल. आणि लिहिताना एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करतो, दॅट नंतर लिहिल्यानंतर इथं कॅपिटल लिहायचं नाही. ओके, कुठलं नाव जरी असलं, काही जरी असलं तर ते सिंगल लेटर मध्ये लिहायचं. ही काळ कोणता आहे, काळाचा बदल करायचा आपल्याला. आता आय एम वेटिंग चालू वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. जर डायरेक्ट मध्ये प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर इनडायरेक्ट मध्ये त्याचा पास्ट कंटिन्युअस म्हणजे ही वॉज वेटिंग फॉर. कोणाची वाट बघतो, यू म्हणजे ह्या हिमची, वेटिंग फॉर हिम. हा फुल स्टॉप. कारण आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट केलंय म्हणून त्या ठिकाणी अवतरण चिन्ह लिहून जाईल आणि शेवटी त्या ठिकाणी फुल स्टॉप होईल. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला हे बदल आपण काय काय केलेलं आहे. एक, रिपोर्टिंग वर्ब. नंबर 2, इन्व्हर्टेड कॉमाज. नंबर 3, प्रोनाउन सर्वनामाचा बदल. आणि नंबर 4, टेन्सचा बदल. अशा पद्धतीने एवढे 4 बदल करून आपल्याला डायरेक्टचं इनडायरेक्ट मध्ये त्या ठिकाणी रूपांतर होतं. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे की डायरेक्ट मध्ये कशाचे बदल होतात आणि कशा पद्धतीने. हे झालं त्या ठिकाणी काळाचा बदल, रिपोर्टिंग वर्ब कशा पद्धतीने बदलतात आणि त्या पद्धतीने. त्याच्यानंतर पुन्हा जो काळाचा बदल आहे ते काळाचा बदल आपण एक थोडंसं एक जस्ट एका मिनिटामध्ये त्या ठिकाणी आपण घेऊ की डायरेक्ट मध्ये कुठला काळ असल्यानंतर इनडायरेक्ट मध्ये कुठला काळ असेल. आपण ज्या पद्धतीने डिफरन्स लिहितो त्या पद्धतीने लिहायचं त्या ठिकाणी. एकीकडे डायरेक्ट स्पीच आणि दुसरीकडे इनडायरेक्ट स्पीच. अप्रत्यक्ष भाषण आणि प्रत्यक्ष भाषण. थोडासा आपण शब्दप्रयोग बदललाय. आपण कथन म्हणायच्या त्या ठिकाणी भाषण म्हणू. जर त्या ठिकाणी फर्स्ट सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट जर असेल डायरेक्ट मध्ये साधा वर्तमान काळ, तर इनडायरेक्ट मध्ये सिंपल पास्ट साधा भूतकाळ. नंबर 2, प्रेझेंट कंटिन्युअस
प्रेझेंट कंटिन्युअस चालू वर्तमान काळ, तर इनडायरेक्ट मध्ये त्या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस चालू भूतकाळ. नंबर 3, जर डायरेक्ट स्पीच मध्ये प्रेझेंट परफेक्ट असेल, प्रेझेंट परफेक्ट, तर इनडायरेक्ट मध्ये पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट. नंबर 4 प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. तर इकडे असेल पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. त्याच्यानंतर 5 नंबर सिंपल पास्ट. जर डायरेक्ट मध्ये सिंपल पास्ट असेल तर इनडायरेक्ट मध्ये पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट. त्यानंतर आपण वाक्य त्या ठिकाणी करून पाहणार. पहिलं वाक्य आपण असं समजतो, रामा सेड टू सीता, सेड सीता, कॉमा इंटरव्यू कॉमा, यू विल डान्स विथ मी, डान्स विथ मी, इनवर्टेड कॉमा. आता हे साधं वाक्य आहे. हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे करता क्रियापद हे फॉलो केल्यामुळे त्या ठिकाणी असर्टिव्ह सेंटेन्स आहे. असर्टिव्ह सेंटेन्स त्या ठिकाणी डायरेक्ट इनडायरेक्ट करत असताना आपल्याला बदल 1 सेकंड एकदा सांगतो. सेड टूचा एक बदल, इनवर्टेड कॉमा एक बदल, सर्वनामाचा एक बदल आणि काळाचा एक बदल. अशा पद्धतीने एवढे आपल्याला 4 बदल हे डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये करताना पाहता येईल. आपण फर्स्ट ऑफ ऑल सुरुवातीला पाहतो असर्टिव्ह सेंटेन्स हे रामा, सेड टूचा बदल टोल्ड. जर नुसतं सेड आलेलं असतं तर त्या ठिकाणी सेड जसा तसं राहिलं तर जर सेड टू आल्यामुळे त्या ठिकाणी आपण टोल्ड घेतोय. त्यानंतर इनवर्टेड कॉमा मध्ये त्याच्याऐवजी आपल्याला दॅट घ्यायचंय, हे दॅट. त्यानंतर हे यू सर्वनामाचा बदल, यू हे सीता बदल आलेला आहे, यूचा बदल सी होईल. विलचं सांगितल्या पद्धतीने आपण वुड, विलचा भूतकाळ वुड, डान्स विथ, ह्या मीचा बदल त्या ठिकाणी हिम झालेला असेल कारण हे स्पीकर रामाबद्दल त्या ठिकाणी आलेलं. ओके, असर्टिव्ह सेंटेन्समध्ये सेड टूचा बदल टोल्ड करायचा, अवतरण चिन्हाऐवजी दॅट कंजक्शन वापरायचं, यू द सी आणि विलचं वुड भूतकाळ करायचं. त्यानंतर सेकंड वाक्य पाहू आपण. सेकंड इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्सचे त्या ठिकाणी आपल्याला 2 प्रकार. सुरुवातीला आपण डब्ल्यू स्ट्रक्चर बघू. रामा सेम स्पीकर सेम लिस्नर सेड टू सीता, कॉमा इंटरनेट कॉमा, वेअर इज द पोस्ट ऑफिस, वेअर इज द पोस्ट ऑफिस, वेअर इज द पोस्ट ऑफिस, क्वेश्चन मार्क, क्लोज इनवर्टेड कॉमा. ह्या पद्धतीनं रामा, आता सेड टूचा बदल आपण त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क असल्यामुळं सेड टूचा बदल आस्क्ड होईल आणि फक्त सेड असेल तर त्या ठिकाणी सेड जशास्त्र ठेवलं जातं आस्क्ड सीता. आता वरच्या वाक्यामध्ये आपण असर्टिव्ह सेंटेन्स असल्यामुळे दॅट हे कंजक्शन वापरलं, पण त्यावेळेस आपण डब्ल्यूएच टाईपचा क्वेश्चन बघतो. डब्ल्यूएच टाईपचा क्वेश्चन जे डब्ल्यूएच वर्ड असेल तो डब्ल्यूएच वर्ड हा त्या ठिकाणी कंजक्शन किंवा कनेक्टिव्ह म्हणून वापरायचा. त्यानंतर दुसरी स्टेप काय आहे तर प्रश्नार्थक वाक्याची रचना बदलून ती साध्या वाक्यामध्ये असर्टिव्ह सेंटेन्सची करायची, म्हणजे इज आणि द पोस्ट ऑफिस या दोघांची जागा एकमेकाची अल्टरनेट करायची. पण सुरुवातीला व्हेअर द पोस्ट ऑफिस हे आपण इकडे करता घेतला. त्याच्यानंतर काय हे इज या क्रियापदाचा बदल करायचा आहे. इज वर्तमान काळी आहे त्याचा बदल होईल इजचं वॉज आणि शेवटी फुल स्टॉप. फुल स्टॉप कशामुळे होईल तर आपण प्रश्नार्थक वाक्याची रचना बदलून ती विधानार्थी वाक्याची केली. हे त्यातला दुसरा प्रकार. व्हर्बल क्वेश्चन सेम स्पीकर सेम लिस्नर, रामा सेड टू सीता. वरचं वाक्य आपण व्हाईस वर्सा घेऊ. विल यू डान्स विथ मी, डान्स विथ मी, क्वेश्चन मार्क क्लोजिंग का. हे व्हर्बल क्वेश्चन कशामुळे त्या ठिकाणी स्टार्ट द क्वेश्चन, दोज क्वेश्चन्स आर स्टार्टेड फ्रॉम द हेल्पिंग वर्ब इज कॉल्ड एज द व्हर्बल क्वेश्चन. रामा
सेम चेंज से टू आस्क्ड सीता देन अपॉन इन्व्हर्टेड कॉमा ऐवजी त्या ठिकाणी आपल्याला इथे काय वापरते इफ वरच्या वाक्य प्रश्नामध्ये आपण WH वापरते इफ आणि वेदर दोन्हीपैकी एक वापरू शकता पुन्हा दोघांची जागा चेंज करा विल यू विल यू हे कोणाबद्दल आलेलं सी काबद्दल आलेलं सी विलचा भूतकाळ आपण लिहून दिलेला आहे वुड डान्स विथ मीचा बदल त्या ठिकाणी होईल हिम फुल स्टॉप आपण प्रश्नार्थ वाक्याची रचना बदलून ती साध्या वाक्यात केली नंबर 4 इम्परेटिव्ह सेंटेन्स इम्परेटिव्ह सेंटेन्स सेम आपण स्पीकर आणि लिसनर घेऊ रामा सेड टू सीता कॉमा इंक्लुडेड कॉमा कॉल द पोलीस आता बघा आपण काय केले इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य जे दो सेंटेन्सेस आर इंडिकेट ऑर्डर कमांड और रिक्वेस्ट जे वाक्य ऑर्डर कमांड रिक्वेस्ट दर्शवतात त्याला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो आणि आज्ञार्थी वाक्य आणि दुसरी व्याख्या त्या ठिकाणी जे वाक्य मुख्य क्रियापदाने सुरू झालेलं असतं त्याला आपण त्या ठिकाणी इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतो म्हणून त्या ठिकाणी हा कॉल मुख्य क्रियापद आहे त्यानुसार त्या ठिकाणी त्याला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणू आणि एक लक्षात घ्या ज्यावेळेस स्पीकर आणि लिसनर हे सेम लेवलचे असतील तर त्यावेळेस त्या ठिकाणी सेड टूचा बदल आपण टोल्ड केला तरी त्या ठिकाणी चालतो किंवा ऑर्डर वगैरे किंवा साधा टोल्ड केला तरी चालेल पण फक्त जर पोलीस असेल मोठा अधिकारी एखाद्या सर्वसामान्य माणसाला बोलत असेल पोलीस अधिकारी असेल सैन्यातला अधिकारी असेल तर त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी ऑर्डर किंवा कमांडेड हा बदल होऊ शकतो म्हणून या ठिकाणी ही जर दोन्ही सेम लेवलचे असतील तर त्या ठिकाणी रामा सेड टूचा बदल सर्वसाधारण कारण साधं वाक्य आपण त्या ठिकाणी गृहीत करू टोल्ड सीता असं काही नाही की त्या ठिकाणी दोन जर करते त्या ठिकाणी सारख्या प्रकारचे असतील तर आपण सेड टूचा बदल त्या ठिकाणी टोल्ड देखील करू शकतो आणि हे दोन्ही वाक्य अवतरण चिन्ह काढून टाकण्यासाठी टू हे कनेक्टिव्ह वापरू टू हे कनेक्टिव्ह कॉल द पोलीस हे अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे आपल्याला करता येईल इम्परेटिव्ह सेंटेन्स त्यानंतर आपल्याला शेवटचं राहिलेलं आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं त्या ठिकाणी व्याख्या काय सांगते आपल्याला दो सेंटेन्सेस आर इंडिकेट द सडन इमोशन्स सडन फिलिंग्स अचानक उद्भवलेल्या ठिकाणी ज्या काही समस्या फिलिंग्स असतात त्या फिलिंग्स त्या ठिकाणी दर्शवण्याला आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतो सेम स्पीकर सेम रिसिव्हर रामा सेड टू सीता काही व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर इट इज व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर इट इज हा दिसत असेल इथपर्यंत ओके हा रामा सेड टू सीता व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर इट इज बघा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स एका मिनिटामध्ये लक्षात सांगतो हाऊ किंवा व्हॉटनं त्या ठिकाणी वाक्य सुरुवात झालेली असते व्हॉटनं असेल तर आर्टिकल असतं ऍडजेक्टिव्ह हे नाऊनला आधारित प्रोनाऊन आणि जो काळ दर्शवत त्या काळाचं सहाय्यकारी क्रियापद आता ह्याचा आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये करायचं हे रामा आता हे सेड टूचा बदल थोडंसं वेगळ्या पद्धतीने आहे इथं एक्सक्लेम्ड येईल एक्सक्लेम्ड सीता आता लक्षात घ्या एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं साधं वाक्य करायचं साधं वाक्य कनेक्ट करायचं असल्यामुळे त्या ठिकाणी कंजक्शन अवतरण चिन्हाऐवजी दॅट हे कनेक्टिव्ह किंवा कंजक्शन वापरायचं त्याच्यानंतर आता इथं बदल जसं आपण प्रश्नार्थ वाक्य साध्या वाक्यात केलं तसं एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं साध्या वाक्यामध्ये रूपांतर करायचं म्हणजे काय होईल एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं साध्या वाक्यात करत असताना सुरुवातीचा जो सर्वनाम आणि सहाय्यकारी क्रियापद आहे तो इकडे घ्यायचा इट इज आता इथे आपल्याला काळ बदलावा इजचा वॉज ओके त्याच्यानंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स साध्या वाक्यामध्ये रूपांतर करत असताना व्हॉट काढून टाकावं लागेल आणि त्याच्याऐवजी आपल्याला अ व्हेरी घ्यावे इट इज अ व्हेरी आता व्हॉट काय त्या ठिकाणी इंटेन्सिटी दर्शवणार ते तीव्रता भावना व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर वाह काय छान फुल आहे वाह छान वाह हा शब्द त्या ठिकाणी त्याची इंटेन्सिटी म्हणजे सुंदरताची तीव्रता वाढवण्यासाठी हा व्हॉट वापरलेला आहे तो काढून टाकायचा अ व्हेरी म्हणजे सेम वर्ड त्या ठिकाणी घेतला दॅट इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल फ्लावर आणि शेवटी फुल स्टॉप कारण आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स साध्या वाक्यामध्ये रूपांतर केलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भाषण हे त्या ठिकाणी पाहिलं सगळं त्याच्यामध्ये डायरेक्ट स्पीच कशाला म्हणायचं इनडायरेक्ट स्पीच कशाला म्हणायचं त्याच्यानंतर बदल कोणते करायचे टेन्सचे बदल कोणते करायचे रिपोर्टेड वर्बचं त्या ठिकाणी बदल काय करायचा सर्वनामाचे बदल काय करायचे
काळाचे बदल काय करायचे हे सगळं त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणाला कुठल्या जर प्रॉब्लेम्स आले असतील, अडचणी आल्या असतील तर मला प्लीज कॉमेंटमध्ये त्या ठिकाणी मेन्शन करा की मला हा भाग समजला नाही. आणि वन्स अगेन एक रिक्वेस्ट करू इच्छितो की तुम्हाला कुठल्या अडचणी असतील ग्रामरच्या बाबतीत तर ते मला कॉमेंटमध्ये टाका. तर त्या आगामी काळामध्ये मी त्याच्यावर देखील त्या ठिकाणी ग्रामरचे व्हिडिओ बनवून त्या ठिकाणी आपले वेगवेगळे तुम्हाला टाकत आहे. धन्यवाद.